नमस्कार मंडळी. तर मंडळी आता वाजले हे 4 आणि 4 वाजता मी ऑर्डर उचलले पोर्टर मधून आणि तुम्हाला मी आता ऑर्डर दाखवतो. ती ऑर्डर भेटले आपल्या 383 रुपयाची ऑर्डर आहे आणि ते पार्सल आता आपण चाललोय D13 मध्ये जायचंय. तर मंडळी फायनली आपण बोनंजा इंडस्ट्री मध्ये आलो आहे. तर आपल्याला पार्सल पिकअप करायला जायचंय D13 मध्ये. तर बघूया आपल्याला पार्सल काय भेटतंय कस्टमर कडून. तर मंडळी आपण जाऊया पार्सल घेऊया, बघूया पार्सल काय आहे ते पहिलं. इतना ही है ना, इतना ही है ना, गेट पास दे ना. तर मंडळी आपण गेट पास आम्ही पार्सल घेतलेलं आहे. पेमेंट कसं देणार? पेमेंट 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 उधर से ठीक आहे, थँक्यू. तर मंडळी अशा प्रकारे आपल्याला ते पार्सल भेटलेलं आहे. ते आपल्याला घेऊन जायचं. आता बघूया ते पार्सल आपल्याला कुठे घेऊन जायचं आणि किती किलोमीटर आहे डिस्टन्स वगैरे. तर पहिला ऑर्डर आपण पिकअप करूया. ऑर्डर पिकअप केल्या आणि आता आपण ते डिस्टन्स बघूया. 31 किलोमीटर 58 मिनिटं दाखवतात आहे. ही ऑर्डर आपल्याला कुठे घेऊन जायची आहे? मुंबई सेंट्रल साईडला आहे. तर आपण जाऊया फटाफट ड्रॉप लोकेशनला निघूया. तिथं बाहेर निघालं तिथे एक वरती गेट पास पण आपल्याला द्यायला लागणार आहे. आता मोबाईलचा सेटअप लावला ना, हेल्मेट माउंट सेटअप, पब्लिक रिॲक्शन पण वेगळेच असतात. पब्लिक बघत बसते की भाई काय युनिक सेटअप मोबाईलचा, खूप जुना सेटअप. गेट पास द्यायला लागेल, नाही दिले तर सोडणार नाही ना. गेट पास दिलं नाही तर सोडणार नाही ना. गेट पास तो मगर रसीद छोड़ूंगा तभी ना दे रहा। आप दे आगे भी क्या करेंगे, कोई काम में आएगा ही नहीं। ठीक आहे. तर मंडळी आपण लोकेशन वरती आलोय आणि आपल्या समोरच बिल्डिंग आहे कॅन्सलर कोर्ट करून. त्याच बिल्डिंग मध्ये आपल्याला पार्सल आहे ते डिलिव्हर करायचं आहे. तर जाऊया फटाफट पार्सल डिलिव्हर करूया आणि बघूया त्याच्या पेमेंट आपल्याला किती भेटलंय ते. तर अशा पद्धतीने आपण लोकेशन वरती आलोय पार्सल घेऊन. पार्सल आपल्याला डिलिव्हर करायचं. मुन्ना करके 397 झालंय ह्याचं चार्जेस. तर आपल्याला ही पेमेंट ऑनलाईन भेटणार आहे जिथून आपण पार्सल पिकअप केलंय तिकडून. तर मंडळी ही ऑर्डर आपण आता डिलिव्हर केली. तिचे टोटल पेमेंट होतं 397 आणि त्याच्यामध्ये कंपनीचे कमिशन घेतलंय 51 रुपये आणि 345 मला या ऑर्डरचा पेमेंट भेटलाय. तर 30 किलोमीटरचे डिस्टन्स होता. 30 किलोमीटरचे 345 बरोबर आहे. 30 किलोमीटरचे 345 बरोबर आहे की नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा.